महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कृषी सखी नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिकृत असे की दिनांक 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कृषी सखी नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम कृषी केंद्र या ठिकाणी पार पडत असून त्या संदर्भात या ठिकाणी नैसर्गिक शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन या ठिकाणी दिले जात असून संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी नैसर्गिक शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन येथील अधिकारी यांनी या ठिकाणी दिले। तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व सखींसाठी या ठिकाणी संपूर्ण दिवस प्रशिक्षणासह जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती। सर्व बीटी सर्वत्र आणि त्यांनी नॉन बीटी पाहिजे होतं की नॉन बीटी लावला होती बीटी शेरवी आणि त्या गावाचा कापूस गेला नाही तर आयुर्वेद बोलली नाट्य केलं आपण दुसरी कंपनी जोडा काही घेत आणि गाव पोच गेला असता 2 पैसे 10 मिनिट शेतकरी अख्या वडले असते आपण कापूसचा भाव हे करत तसं कोणी ती हां आणि नाट्य केलं ते झाले त्याचा साहेबाची तुमच्या नावाने सर्टिफिकेशन करून घेतलं तो मोठा विषय ते अनुदानासाठी पण नवीन आले का त्यांना मग कापूस घेतले ना आम्ही दुसरीकडून घेतोय मावा प्रतापबरोबर कापूस असेल कांदा असेल मिरची असेल ज्वारी असेल पण सर्व पिकांमध्ये प्रमाण असतं फक्त भातवाचं शेतकरी जे भातवाले त्यांना जो आणि कापूस संक्रांतीत परत फवारलं तर पुढे येतच नाही आणि आपल्या शेत मित्र केली जात ना माशी लेडी बीट जर पाहिलं असेल तुम्ही बघा इथं दिसतो बघा हा तो बघा करण्यासारखा हा काय करतोय तिथं दाखवू शकतो बघा चित्र केली सर्व आणि लेडी बीट मावा शेतकरीचे बोर्ड दाखवले जातो तर तू लेडी बीट आपण करतो पहिले सुरुवात फवारणी करून देतो ना त्यांना मारून टाकतो आपण आणि एकदम प्लेन पीक दिसला तर भारी आपले रिझल्ट मिळून गेला परत दुसरी फवारणी करतो तिसरी करतो मग त्याची प्रत्येक अशी वाटते किडींची आपत्ती तुम्ही आड्या जर औषध मध्ये टाकून दिलं डब्यामध्ये तरी मरत नाही म्हणून निगुडी काही शाश्वत पर्याय सेंद्रिय शेती असो का नसो असो फायदा काय खर्च कमी होतो मित्र किती वाढतं विषमुक्त अन्न येतं आणि शाश्वत नियंत्रण येतं ही गोष्ट आपल्याला पूर्व नियोजन करायचं आहे आपण